नमस्कार. श्री स्वामी समर्थ या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्वामी भक्तांची ओळख आपल्याला कशी पटते या विषयावर बोलणार आहोत. मित्रहो, स्वामींचं नाव घेणारे अनेक असतात. स्वामींची पूजा करणारेही अनेक असतात. पण खरा स्वामी भक्त कोण, असा प्रश्न आपल्या पुढे आहे. गळ्यात माळ आहे म्हणून त्याला स्वामी भक्त म्हणायचे, कपाळावर टिळा आहे म्हणून, की दररोज स्वामींची तो पूजा करतो म्हणून? नाही. खरा स्वामी भक्त ओळखायला त्याच्या हातातली आपल्याला माळ पाहावी लागत नाही, तर त्याच्या वागण्यातली माणुसकी पाहावी लागते. कारण स्वामींची भक्ती ही आपल्या कपाळावर दिसत नाही, तर ती दिसते आपल्या कर्मातून. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ जाणून घ्या आणि स्वामी भक्तांची खरी ओळख कशी आपल्याला पटते हे समजून घ्या. खरा स्वामी भक्त तो नाही ज्याच्या आयुष्यात कधी संकटच येत नाही, तर खरा भक्त तो आहे ज्याच्या आयुष्यामध्ये संकट आली तरी तो म्हणतो, स्वामी तुम्ही आहात मला आधार. मला काही समजत नाही, पण तुमच्यावर माझा ठाम विश्वास आहे, श्रद्धा आहे. मला पाठबळ देणारे तुम्ही आहात. परिस्थिती कितीही कठीण झाली, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आपलं मन थकलं, आपण कंटाळलो, वैतागलो, तरी त्याच्या ओठावर एकच नाव राहतं, श्री स्वामी समर्थ. कारण त्याला माहीत असतं संकट माझ्या कर्माचं असेल, पण त्या संकटातून बाहेर काढणारा माझा स्वामी असेल. मित्रहो, भक्ती वाढली की आपोआपच आपला अहंकार कमी व्हायला लागतो. भक्ती वाढली की खरं म्हणजे माणसातला काही वेळेला अहंकारही वाढतो. मग त्याला काय वाटतं की मी एवढी सेवा करतो, मी एवढं पारायण करतो, मी रोज अमुक माळा नामजप करतो, असं सांगण्याची त्याला गरज भासते. म्हणजे तो अहंकारी बनतो. पण जो खरा स्वामी भक्त आहे तो यातलं काहीच करत नाही, कारण तो आपल्या स्वामींच्या भक्तीत अतिशय स्वामींच्या जवळ गेलेला असतो. कारण खऱ्या भक्ताला स्वतःची भक्ती काही सिद्ध करायची नसते. त्याला फक्त स्वामींच्या चरणावर माथा टेकवायचा असतो आणि एवढंच म्हणायचं असतं की स्वामी माझ्यात काहीच नाही, जे काही आहे ते तुमचं आहे, माझं स्वतःचं असं अस्तित्व काहीच नाही, तुम्हीच आहात माझ्या गात्रात, आणि म्हणून माझं स्वतःचं असं काहीच नाही. म्हणजे जिथे अहंकार संपतो तिथून खरी भक्ती आपली सुरू होते. स्वामी भक्त जे आहेत ते मंदिरात जाऊन स्वामी शोधत नाहीत. ते कोणाच्यात पाहतात? माणसात पाहतात. आपला स्वामी माणसामध्ये आहे याकडे त्यांचा शोध असतो. एखादा दुःखी असेल, एखाद्याला मदतीची गरज असेल, एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील, तर खरा स्वामी भक्त जो आहे तो काय करतो? त्याच्या जवळ जातो, त्याला काही मदत करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. कारण त्याला जाणवतं, त्याला संवेदना होते की आपले स्वामी कदाचित आपली परीक्षा घेत आहेत. माझ्यासमोर आलेला हा माणूस आहे, तो कोण आहे?
स्वामींच्या रूपाने आलेला माणूसच आहे. त्यामुळे मला त्याच्याशी व्यवस्थितच वागलं पाहिजे. म्हणून शक्य असेल तिथे मदत करणं, गोड शब्द बोलणं, दुःखी दरिद्री व्यक्तीला मदत करणं, धीर देणं, ही सुद्धा काय आहे? स्वामींची सेवा आहे. काही वेळेला बघा, जे अहंकारी लोक आहेत ते आपल्या समोरच्याचा अपमान करतात, द्वेष करतात, पण खरा भक्त यातलं काहीच करत नाही. अपमान झाला तरी मनात द्वेष ठेवत नाही. हे तसं कठीण काम आहे. आपल्याला कोणी चुकीचं बोललं, अपमान केला, कमी लेखलं तर मग आपल्या मनाला लागतं. काही लोक लगेच उत्तर देतात. पण स्वामींच्या भक्तीमुळे आपलं मन काय झालेलं असतं? शांत झालेलं असतं. उतावळेपणा आपल्यातला कमी झालेला असतो. म्हणून कुणीही आपला अपमान केला, आपल्याशी वाईट वागलं तरी आपण त्याला प्रत्युत्तर करायला धजावत नाही. कारण आपल्याला माहीत असतं या समोरच्या माणसाने आपली किंमत करणं म्हणजे तो काही कोण मोठा नाही, की त्याची पात्रताच तेवढी आहे. त्यामुळे त्या माणसाकडे दुर्लक्ष करणं उत्तम असतं, हे त्या स्वामी भक्ताला माहीत असतं. म्हणजे तो त्याला उत्तर देण्याच्या भानगडीतच पडत नाही. तो स्वतःलाच मग म्हणतो की प्रत्येक गोष्टीला काही उत्तर देण्याची गरज नाही. मी उत्तर देऊ शकतो, पण मी स्वामी भक्त आहे, त्यामुळे मला काही या माणसाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कधी कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी काय असते? साधना असते. खरा भक्त प्रत्येक भांडण जिंकण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो आपल्या मनाची शांतता जपतो. मित्रो, दुःखात सगळेजण देवाकडे जातात किंवा देवाला आठवतात, पण सुख आलं की देवाची आठवण असते आपल्याला? अजिबात नाही. खरा भक्त तेव्हाही स्वामींना विसरत नाही. सुख असू दे, दुःख असू दे, कोणताही प्रसंग असू दे, तो आपल्या स्वामींना कधीच विसरत नाही. घरामध्ये, आनंदामध्ये, यशामध्ये, कामामध्ये, घामामध्ये, मनामध्ये सर्वत्र त्याच्या स्वामी असतात. म्हणजे त्याच्या ठाई स्वामी वसलेले असतात. मग तर तो काय म्हणतो? स्वामी, हे माझ्या कर्तृत्वामुळे मला मिळालेलं नाही, तर ते सगळं तुमच्यामुळे घडलेलं आहे आणि तुमच्यामुळे मी आज इथे उभा आहे. म्हणजे सुखात स्वामींचं स्मरण करणारा भक्त आणि दुःखातही स्वामींचं स्मरण करणारा भक्त, अशा प्रकारे तो दोन्ही बाजूने कसा असतो? मजबूत राहतो. खऱ्या भक्तीला काही जाहिरात करण्याची गरज नसते. मी किती पूजा केली, मी किती माळा जपल्या, मी किती पारायण केलं, हे जगाला सांगण्यापेक्षा मनात स्वामींचं नाव घेणं महत्त्वाचं आहे. खरा भक्त अगदी गर्दीत सुद्धा स्वतःला मोठं दाखवत नाही. तो शांतपणे सेवा करतो आणि मनात काय म्हणतो की आपल्याला स्वामी पाहतायत, आपल्याला काही दुसऱ्याला दाखवण्याची गरज नाही. कारण स्वामींचं आपल्या प्रत्येक लेकराकडे लक्ष असतं. अगदी स्वामींच्या मठात किंवा स्वामींची जिथे सेवा झाली तिथे आपल्याला जरी गर्दीतून स्वामींच्या अगदी पाया पडण्यासाठी त्यांच्या पायाजवळ जाता आलं नाही, तरी आपण खूप गर्दीत लांब असलो तरी स्वामींचं लक्ष आपल्या खऱ्या भक्तावरच असतं, पायाशी आलेल्या भक्तावर नाही. कारण तो पायाशी आलेला भक्त हा तितकाच पात्रतेचा असतो आणि लांबून उभा राहून शांतपणे स्वामींना निहाळणारा, स्वामींची आपल्या मनामध्ये स्मरण करणारा जो आहे त्याच्याकडे स्वामींचं काय असतं? लक्ष असतं. तो आपल्याजवळ कधी आपल्याला भेटायला येतो याची ते काय करत असतात? त्या गर्दीमध्ये त्याची वाट पाहत असतात. म्हणजे
स्वामींना आपली भक्ती दाखवण्याची काहीच गरज नसते. आता स्वामी भक्त म्हणजे चूक न करणारा माणूस असं नाही. चुका पण त्याच्या हातून होतातच, तोही चुकतोच. त्यालाही राग येतो, त्यालाही दुःख होतो, त्याच्याही मनाला वेदना होतात, त्याचं मन दुखावलं जातं. पण त्याला स्वतःची चूक समजली की तो काय करतो, आपला जो अहंकार आहे तो बाजूला ठेवतो, माफी मागतो, क्षमा करतो, मनापासून पश्चाताप करतो आणि आपल्याकडून पुन्हा ती चूक होऊ नये याचा तो सतत प्रयत्न करतो. कारण भक्ती म्हणजे फक्त देवापुढे नतमस्तक होणं नाही, तर आपल्या चुकीसमोरही नतमस्तक होण्याची पात्रता स्वामी भक्ताच्या अंगी बाळगली पाहिजे किंवा आली पाहिजे. तर कधीकधी आपण बघा स्वामींकडे प्रार्थना करतो, स्वामी माझ्या ही अडचण आहे ती दूर करा. असं म्हणल्यावर काय आपली समस्या लगेच दूर होते का, आपली अडचण लगेच दूर होते का? आणि मग आपल्याला वाटतं की माझे स्वामी काही ऐकत नाही, मला अमुक अडचण आली पण ती माझी दूर झाली नाही. पण कदाचित स्वामी ती तुमची अडचण दूर करण्याआधी ती सहन करण्याची शक्ती तर तुम्हाला देत असतील. लगेचच तुम्हाला अडचण येते म्हणून ती दूर करायला आपण जातो, पण ते तसं करून उपयोगाचं नाही. कोणत्याही अडचणीला तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग ती सहन करण्याची शक्ती आपल्याला स्वामी देतात. मग कसं आपल्याला अडचण कळणार, संकट कसं कळणार, दुःख कसं कळणार? सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या व्हायला लागल्या तर परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला कशी मिळणार? मग परिस्थिती ही तशीच असते. आपलं मन बदललेलं असतं. आधी जिथे भीती वाटायची तिथे आता आपल्याला काय वाटायला लागतो, विश्वास वाटायला लागतो की मी येऊ देत कितीही संकट, मी त्या संकटाला सामोरे जाणारच. पूर्वी आपण रडायचो काही आपल्या अडचण आली तर, संकट आलं तर, पण आता तिथे आपण काय करतो, लगेच स्वामींचं नामस्मरण करतो. मग हीच आहे आपल्या स्वामींची कृपा. खरा भक्त जो आहे त्या खऱ्या भक्ताच्या बोलण्यामध्ये प्रेम असतं. भक्तीची जी खरी परीक्षा आहे की नाही, ती मंदिरात नाही तर ती कुठे दिसते, आपल्या घरात. आपण जिथे वावरतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, आपल्या घरामध्ये, इथे दिसत असते. आपण बाहेर सगळ्यांशी गोड गोड बोलतो किंवा आपल्याला गोड बोलणं अगदी सोपं वाटतं, पण आपल्या घरच्यांशी काही वेळेला मतभेद असतात. पण तरीही आपल्या घरच्यांशी प्रेमानं बोलणं, वृद्ध लोकांचा आदर करणं, लहान जे आहेत, नासमज आहेत त्यांना समजून घेणं, आणि आपल्याला राग आला तरीही आपल्याला राग येऊ न देणं, स्वतःला सांभाळणं, ही खरी साधना आहे. मग जर आपल्या ओठांवर स्वामींचं नाव असेल आणि मनात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल तर आपल्याला स्वतःला एक आपण प्रश्न विचारायला हवा, मी स्वामींचं नाव घेतोय पण स्वामींचे गुण माझ्यामध्ये येत आहेत का? एक तरी स्वामींचा गुण घेण्याच्या मी पात्रतेचा तरी आहे का? असा आपण स्वतःला काय केला पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. स्वामी भक्तांची ओळख कशी होते किंवा कशी ओळखायची, तर तो स्वामींकडे मागणं कमी करतो आणि स्वामींवर विश्वास मात्र जास्त ठेवतो. हे दे, ते दे, ही माझी इच्छा पूर्ण कर, ती माझी इच्छा पूर्ण कर, हे माझं काम होऊ दे, ते माझं काम होऊ दे, असं नाही तो म्हणत. यापेक्षा तो काय म्हणतो, स्वामी मला जे योग्य आहे तेच द्या, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच माझ्यापासून लांब जाणार नाही, आणि मला जे अयोग्य आहे ते माझ्यापासून दूर ठेवा. पण तुमच्यावरील विश्वास
कधीही ढळू देऊ नका, कमी होऊ देऊ नका, अशी तो मनापासून प्रार्थना करतो. म्हणजे भक्ती ही त्याची पूजा राहत नाही, तर ती जीवन जगण्याची त्याची पद्धत निर्माण होते. म्हणून बंधूंनो आणि भगिनीनो, स्वामी भक्त कोण आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या कपाळावरचा टिळा अजिबात पाहू नका, त्याच्या हातातली माळ अजिबात पाहू नका, त्याने किती स्वामींना फुले वाहिली, किती माळा जप केला हे अजिबात पाहू नका, त्याने कशी पूजा केली अजिबात पाहू नका. तर त्याचं काय पहा? वागणं पहा, त्याचं मन पहा, त्याच्या शब्दांमधली, त्याच्या वर्तनामधली माणुसकी पहा. कारण खरा भक्त जो आहे तो स्वामींचं नाव फक्त ओठावर ठेवत नाही, तर तो स्वामींचं नाव आपल्या आचरणात उतरवतो. कुणाला दुःख न देणं, शक्य असेल तिथे मदत करणं, आपला स्वतःचा अहंकार सोडणं, आपली चूक झाली असेल तर त्याची कबुली देणं, आपल्याकडून चूक घडली असेल तर ती मान्य करणं, सुखात दुःखात दोन्हीही वेळेला स्वामींचं स्मरण करणं, सुख असलं तरी स्वामींना धन्यवाद देणं, दुःख असलं तरी स्वामींना धन्यवाद देणं, अशा प्रकारचं वर्तन ह्या सज्जन माणसाकडून घडत असतं. हीच खरी स्वामी भक्ती आहे. आणि शेवटी एवढं म्हणावंच वाटतं की स्वामी माझी भक्ती जगाला दिसावी असं मला काही नको, पण माझ्या वागण्यातून तुम्हाला माझी मात्र भक्ती जाणवली पाहिजे, एवढी कृपा स्वामी तुमची माझ्यावर ठेवा. ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रोज प्रार्थना करायची. तोच खरा भक्त, तोच खरा स्वामी सेवक असं आपल्याला म्हणता येईल. आजचा हा जर व्हिडिओ, हे विचार आपणास जर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनेलला भेट द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.